तर मंडळी रात्रीचे 8 वाजले. दिवसभर भरपूर पाऊस होता. मस्त पिठी भात खाऊन अंगावर इल्ला आणि त्यात प्रवास झालेला. सो जरा आराम केला आणि आता निघालोय मी माशांसाठी. उन्हाबरोबर जाऊ तो उम्याला फोन केलेला. उम्या म्हटलं काय करतोय, तर उम्या बोलला ये आपण जाऊया. तर आता उम्याच्या घराजवळ जाऊ आणि मग एकतर मासे किंवा खेकडे पण काहीतरी म्हणून पकडूया. दिवस वाया नाही घालवायचे मला याच्या पुढे. आता जे होईल ते जाईल. चला आता इथून लेफ्ट मारला की उम्याच्या घराजवळ आणि सरळ गेले की आपल्या घराजवळ. तर उम्यासोबत निघालंय खरं, पण उमो म्हणता अरे पागरा विसरलाय. तो आता तिकडे कुठे घरी गेलाय, त्याच्या परत पागरा आणूक. आणि माका एकट्याकच उभं करून गेलो. आणि आवाज ऐकू शकतास. ही बॅटरी घेतली 500 रुपयाची. बरी आहे, म्हणजे फोकस मोठं पण होता आणि असं बारीक पण होता. पण गरम होता लवकर. तशी बरी नाही, गरम नाही होती. गरम होता म्हणजे उतारतली लवकर. आणि हा बघा उकळून ठेवल्याने आहे. बघूया 4 मासे गावतात काय चांगले मळी आहे. माझा विचार होतो कुर्ल्यांका जाऊचं, पण काय कुर्ल्यांका माणसं होई आणि 2-3. चल हो कायचो वाळू म्या वरच्या वाडीत जाता तो. सगळी झुंड आता लावत त्याचे जाळ्यान मारणार आहे. हा तुका खवळे मारू मजा कर. आणि काय काय देशी हातात मजा कर रे. रिमझिम पाऊस लागत होय. मासे वरवर येत राहतो. पण दिवसभरात लय चढलो असेल उम्या. मी सकाळी मोजून 100 म्हणजे मारले. 100 मळे आणि मोजलंय मी ते किती होते ते. कशाने मारलं ते. माझ्याकडे हे आत्या मच्छरदाणी. हा मच्छरदाणी ना येऊन बसतो ते याच्यातलं दिलेलं आहे ना त्यांनी. होईल ना ते पाण्याचा आवाज एवढं किती आहे आता. काय म्हणतो ते पण चढतात बारीक बारीक. आईला कांडा राव म्या होतो. काय करतो डोक्याला लावतो बॅटरी. फसवल्यान रे. येऊच्या आधीच खै देत पाण्यात उतारतानी. म्हणजे बारीक हातातला जाळा. बघूया गावतात काय. उम्या होय कचरो मारले ना लोक इथं. बारकी बारकी चिलकाटात पण भरपूर होते एकेच जागेवर. खवळ मी नाही खायत. आम्हाला तर काय मासे नाही भेटत आहेत, पण हे असं जाळ असणाऱ्यांना 4 मासे तर नक्कीच भेटतात. आता बघ इथे काकाला किती भेटलेत. हे बाहेर जाईल बाहेर जाईल. तर हे जे मासे बघताय हे शेंगटी मासे आहेत. त्यांना काटे असतात, कसू असतात. आणि आतापर्यंत नाही एवढेच भेटलेले. अरे हा घाबरत नाही.
मला जी आपल्या सेंटेज दिसते हा तिथे सेंटेज दिसते. काम करण्यात जाऊ नका एवढे वर पोहोचतो. सगळे झुंड मध्ये होते वाटतं का काय झुंड मध्ये होते. चला लाभ हो. चल हे धरा धरा साखरे धरा. माका धरा रे कोणीतरी. बाबा 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 अरे 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 खडसा खडसा. काढ काका बघूया. काढ बघूया. किरकोट काळंगाची पारा. अकडे आणता बोला विलो बघा ते काय टाकले रास्त. कांद्राची परत गावाक लागली हा. मळवी पण येतो कोण टाकलं. बॉटलला काय रे दोन पोरा दी माका. तोपर्यंत राहा होईल परत घरात जाई पर्यंत. मारा तुम्ही मारा इले. उमा खाई जातो. तर आता तलाव भरायला सुरुवात झाली आणि हे नदीचं पाणी आहे जे तलावाला लागलंय. आणि प्रत्येक जण ग्रुप करून मासे मारते आपापल्या परीने जसं जमते तसं. ते आता काकाने मारलेली शेंडी मारलेली ती प्रत्येकालाच नाही जमत टाकायला. काळुंदर म्हणजे तिलापिया त्याची पिल्लं भेटतात तिथे सध्या. मला 2-4 काळुंदर हवी होती बावड्यात घालू काय माहिती गावती. तर आता माशांचा नाच सुटलाय. आता आम्ही चाललोय खेकड्यांना. बघूया खेकडे मिळतात का. सो आता लीड मी करणार आहे. मासे माझं गणित नाही त्यामुळे उम्या पुढे होतं. आता फक्त व्हाळ गावाकडे. आणि वाजले रात्रीचे 10. पाण्याला अजून प्रेशर नाही आवाज नाही येते. चप्पल पण वाईट. चला वाळतो येईल. तर वाळत का आलो थांबा उम्या. पाणी क्लिअर नाही. आम्ही दोघेच आलोय जंगलात. आता माहित नाही यातून आम्हाला काय भेटणार आहे की नाही पण जर भेटलंच तर पकडताना दाखवूया. कसं आहे उम्या लाभ. लाभच भारी आहे. बोललो म्हणजे बोललो ना विषयच संपला. बघ डेंगा बघ. ये चावला. चालू आहे. हा तुम्ही बिंदास धरतात रे. माकालाही किती वाटतं.
थोडा फुलकाडा दिसला. फक्त काय उभे राहायचं आहे. हा? हेच उभे राहायचं एका जागेवर. भाई तुला अजून लय रती महारथी भेटतील. इथे यायचं ना उम्या तर 7:30चा टाइम आहे. 7:30. परफेक्ट. आणि वरून जो आपल्या इथे हात घातले हा 6:30ला तर वाई चांदी या जवळ पडतं. तो विषय काय झाला माहिती आहे, तू मासे खाल्लं, मी मासे खाऊ नव्हतो. ही बघ आई शप्पथ. कसला होता खापरला. अरे एक नंबर. मेथी खापरा आपल्या का हे जुनाट खापरा. 4 बस ना, 4 बस. अरे भाई एकच बस आहे तो चालनाला. भेटली बॅटरी धरू काय. दोन मिनिटं बॅटरी. एवढा हा बघ. दाखव रक्त दाखव. आता आताची पण आत्ताची पण चावली दाखव. नाही पण ती एवढी नाही. इथे चावली पण तेवढा नाही. खापरा दाखवते आज. पैकी बघ दिसली. तू दाखव, मी फक्त बघणार. हा 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 हा. सगळं काय बरा, पिशी लहान. कसं आहे भारी एक नंबरच होतं सगळ्यात. आणि ते सुरुवात तर मोठ्यापासून झाली आहे ना. म्या. हा हा ही मोठी मोठी चौकात हात घाल. कसं आहे कांडार. एक नंबर आहे. आता 1 मिनिट थांब. 800ची बॅटरी. डेंगे मारूचे नाही ना. किती मागले त्याची 4. हा पैकी हो बाहेर धर धर. असं नाही करायचं राणी. भाई वाईट असतं मग.
मग बाबा मारतात वेडी. तुला आत काय पोटात नाही. जड झाली का पिशवी उमे? मग हे तू काय बघितलेलं का? हा तू हे बघितलेलं का? होय लक्ष टाकली ती बघ. हा असा अंदाज की डेंगे बघ काय काढल्या. असं नाही करायचं राणी. मी सांगितलं तर बाबा मारतात फकाशी वेडी. चावलाच ना दोनदा. मी काय बोललो काय? काय नाही. उम्या अशी पिशवी नाही धरायची उम्या. काय करू करू काय? मनात मगाशी जाईल असं तर मी झोपला असते का? हा आरामात झोपला असतो. ही बाई ही वाटती. हा ही वाटू मी. बरं झालं चुकला ना. होय आता असं वाटतं पिशवी कमी पडेल. होय तर आता ह्या कुर्ले गावतात ना त्याच्यावर माका एक गवळण आठवली. ती गवळण एकी पुढे एक सरसावनी सरसावनी सरसावनी. आहे ना कसं सरसा व्हायचं ते बघ. आपल्याकडे कोयता आहे. तू नको बोलतो माझी ये. हा अडकला. हे बघ असा लिफ्ट नव्हता असतं बघ असा म्हणजे अडका होत नाही. तरी ना ह्याचं वजन ना 5 किलो वजन आहे काय म्हणतात असं वाटतं. एवढी भरात हा टिबू पाया खाली टिबू चावली राहते. सोडणार नाही मग काय पाया किती लावल्या. नाही कुठे आलं हे पाया खाली या कोणत्या माझ्या. आता आता काय बॅटरी तरी ठेव. तू एक इटम ना गेलो माझी. तुका थोडं कट करूच लागतं त्याला. सॉरी पैसे पाया खाली थांब उचलू का? धोंडे खाली गेली काय? चावता चावा काय ते चावा. डेंगू खया काय कळत नाही. एकच वाटतं. नाही रे ती ठेव ना कडे. दोनच. ती ठेव ना. $2000 कुरले तर म्हणजे ₹800 बॅटरीचे वसूल. जागेवर दे दे माहिती आहे. सोडत तर नाही एकटा. डेंगू धरले हा कसला हा बघ फलकाट बघ. टाक्षी पटकन. मग सांगतोय काय तुका मोठी पिशी आणला असता ना तरी चाललं असतं. 4 गावले असू तरी बस होता. तू काय विचारलेलं आहे? तू काय बोललास? तुका माशंका जाऊचं झाला ना. मी काय बोलणार नाही पण तू पिशवी एवढी चालत बोललास. आता खरी कायच नाही गावाला म्हटलं. आता काय एकदा नाही तर तीनदा नाही. आमची आऊ शंका होता. नाही ना तसं नसता. पहिला आपला काय ठरलेला? तू काय म्हटलेलंस? कुर्ले बघूया.
मी सांगलं तुका मासे बघूया म्हणून आपले मासे कमी गावले. माझा अंदाज आज कुर्ल्यांचंच होतं दाबून. आणि तुझं 7.5 माका भेटतंच तुका एवढ्या गोंती भरला. काय रे कणकवली विकू गेला असतोय मी. तू फक्त वांगडी बन बाकी नाही जास्त. असे मी वांगडी असे. म्हणजे आपण जे हे जर मारीत गेला असतो ना तर परतच्या टायमिंगला आपल्या बिंदास फिरला असता रे. मधली आता हे मध्ये आपल्या के ह्याच्या करंदीचा शिरायला लागता का जर आपण तोडला तर नंतर आपल्याक येऊ बरा भला होईल त्याचा काय तापण आहात पण येत नाही. ह्या अंतर जरा लय ह्या झाला गॅप गावले अंतरात गॅप गावलो. मी चौकाची या हा 1 मिनिट जर तू प्रदीर्घ काळानंतर आम्हाला भेटलेली आहे ती. होय होय पिल्लू हा पण हा लय उशीर घेता. आंब्याची ह्या काय तुझी हो काय करू काय सगळं आज नेता नाही ना तर काहीतरी वया. आतापर्यंत फक्त एक कुर्ली सुटली आहे बिळातली. चालू केलं तर मंडळी आजच्या दिवसाचा शेवटचा खेकडा कसा आहे. तुम्ही कंटाळलाय. एक मोबाईल 2 बॅटऱ्या 1 पिशवी खेकड्यांनी भरलेली हो. ओके चला बंद करतोय आता. बाकी घरी जाऊन दाखवतो किती खेकडे बघा. तर मंडळी रात्रीचे 11 वाजलेत आणि फायनली आम्ही आता उमेशच्या घराजवळ आलोय. अहो नाही घेत आहे तुम्हाला नका घाबरू. इकडे आहे कॅमेरा. आणि आता जरा टपामध्ये जे काय पकडले ते काढतो आणि तुम्हाला दाखवतो एकंदरीत आम्ही किती काय पकडले. काय आता चोळ आणलास या काही ना आणलंय उम्या. अरे 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 तिकडे वा ओ पकड. एवढं वेळ चप्पल सोड. चप्पल घालतो वहिनींचा सोड. चप्पल घालतो सोड मारीन सोड. चप्पल नंतर घाल. बघ काय हट्टी पोर नाही सोडणारच नाही म्हणून. तर मंडळी एवढे खेकडे पकडलेत आम्ही आणि हा ओके. तर रात्री मला घरी यायला 11 साडे 11 वाजले आणि त्यानंतर मग जेवण खाऊन करून झोपलो. खूप धमाल झाला ॲक्च्युली. बऱ्याच दिवसांनी असा पाण्यातनं व्हाळ चढणं सोपं नाही आणि खालून वर जायचं असं वरून खाली नसतं यायचं. त्यामुळे आता मांड्या भरलेत. म्हणजे संपूर्ण अंग दुखतंय. म्हणजे आता बऱ्याच टायमानंतर नदीत घुसलात की असंच होतं.
आणि पूर्वीपासून पद्धत आहे, म्हणजे पहिला पाऊस लागला की पूर्वीची लोकं पण आणि आताची लोकं पण जे काय आपल्याकडे जाळं किंवा जी काय आपली कला आहे ती घेऊन नदीत उतरतात आणि खेकडे मासे पकडतात आणि वगात काढतात. म्हणजे एका टायमाचं आपलं जेवणाचं भागतं असं म्हणतात. सो पाऊस आला की नदीत कायनू मायनू तरी गावतात. म्हणजे 2 दिवस आड गेलास की तुम्हाला जर माहिती आहे या स्पॉटवर हे मिळतं तर तुम्हाला 100% तिथे मिळतं. आणि तसा तो माझा फेवरेट वाळ आहे आणि मला पहिल्यापासून खेकडे वगैरे पकडायला खूप म्हणजे खूप आवडतं आणि मजा येते. सो ज्यांना नॉनव्हेज आवडत नाही त्यांनी जरा हा व्हिडिओ स्किपच करा. बाकी ज्यांना आवडते त्यांनी नक्की सांगा मी खेकडे कसे पकडले, कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि माझे हे पूर्वीचे प्रयत्न पहिल्यापासून करतो आहे त्याला जरा सपोर्ट करा. भेटूया नवीन भागात. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, सोयीन राहा.